लग्न कार्य झालं वगैरे वगैरे. पण आज एक गोष्ट घडली. सुरुवातीलाच आपण त्या दुःखद घटनेच्या बद्दल आदरांजली वाहिली. मी पण स्वर्गीय राजेश शामराव जाधव एक हरहुन्नरी कार्यकर्ता, परंतु काळाच्या नियतीच्या पुढे तुमचं माझं कुणाचंच काही चालत नाही. बोलवणं आलं की इथं बसणाऱ्या प्रत्येकाला जायचं. काळ वेळ ते वर ठरवतात आणि त्या पद्धतीनं बोलवतात. आज आमचे राजेशजी आमच्यात राहिलेले नाहीये. त्यांच्या मुलावर जबाबदारी आलेली. त्याला आम्ही सगळेजण जे काही त्याचा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्याच्यातनं त्याला पुन्हा सावरण्याच्या करता आमचा सगळ्यांचं मदत आहे, आमच्या सगळ्यांचं सहकार्य आहे. आम्ही सगळेजण त्याच्या दुःखात सहभागी आहोत. आणि मी देखील स्वर्गीय राजेश शामराव जाधव या माजी उपनगराध्यक्षाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मी सभा झाल्यानंतर 2 मिनिटात त्याच्या मुलाला भेटायला तिथं जाणार आहे, कारण मला पण पुण्यात 3 सभा आहेत. परंतु मित्रांनो, या प्रकारे काम करत असताना आज दौंड शहराच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा दिवस आहे, निर्णायक दिवस आहे. उद्या 10 वाजेपर्यंत प्रचार आहे. परवा दिवशी दुपारी सकाळी मतदान सुरू होणार आहे. आणि त्याच्यामध्ये या शहराच्या करता काय केलं पाहिजे. मी माझ्या शहराचा गेल्या 35 वर्षात टप्प्याटप्प्याने चेहरामोहरा बदलला आहे. इथले अनेक जण बारामतीला देखील काहींची मुलं, काहींचे जवळचे नातेवाईक शिकायला आहे, काही जण तिथं नोकरीच्या निमित्तानं आहे, काही व्यवसायाच्या निमित्तानं आहे, काही फॅमिली माझ्या इथं शिक्षणाची बरीच दालनं मी उघडलेली आहेत आणि त्याच्यामुळं तिथं लोक शिकवण्याच्या करता स्वतः येऊन राहतात. मित्रांनो, मी बारामती अशी बनवलेली आहे की त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना तिथं कसा न्याय मिळेल. काही भाग माझ्याकडे आहे की तिथं गल्ली बोळ आहे. मी त्यांना सांगतो, मी तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत एक निर्माण केलेली, एकदम सुंदर स्लॅबची केलेली. तुम्ही कधी येऊन बघा. बिरजू मांढरे म्हणून एक माझा कार्यकर्ता आहे, त्याच्या घराच्या समोरच आहे. मी बाकीच्याही माझ्या मांगारुडी समाज असेल, नवबत्र समाज असेल, मातंग समाज असेल, माझा त्या ठिकाणी वेगवेगळ्या घटक गारुडी समाज असेल, वडार समाज असेल, अनेक समाज, जसे तुम्ही सगळे अनेक समाज इथं राहता त्या पद्धतीनं माझ्या इथं आहे. मी त्यांना म्हटलं की मी तुम्हालाही घर बांधून देतो. केंद्राची पंतप्रधान आवास योजना आहे, राज्याची योजना आहे, ती आपण एकत्र करू, त्याच्यातनं आपण त्या ठिकाणी संधी देण्याचं काम करू. हे आपल्याला करावं लागेल, कारण त्या महान विभूतींनी आपल्याला ते शिकवलेलं आहे. त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहे, राजर्षी शाहू महाराज आहे, घटनेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, मौलाना आझाद आहे, त्याच्या संदर्भामध्ये जिजाऊ मासाहेब आहेत, त्याच्यामध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आहे, त्याच्यामध्ये सावित्रीबाई फुले, क्रांतीवीर महात्मा ज्योतिराव फुले, अशा किती लोकांची मी नावं घेऊ. ह्या सगळ्या महापुरुषांचा, महाविभूतींचा आदर्श आपल्या समोर आहे आणि त्याच्यामुळे आपण ते केलं पाहिजे. त्यामध्ये आम्ही करतोय, पण तुमची साथ पाहिजे. मित्रांनो, माझ्या बारामतीमध्ये आजूबाजूच्या कोल्हापूर वगैरे तिकडच्या भागातले लोक देखील बारामती पाहिल्यावर तिकडे राहायला येतात. पवार साहेब 67 उभे होते. बारामतीची मतदारांची संख्या होती शहराची 17,000, आता झाली 1,02,000. 5 पट वाढली. 5 पट नाही, 6 पट. 6 पट बरोबर वाढली. आणि इतर लोकसंख्या कमी होती. मला काहींनी सांगितलं की दादा, इथले काही व्यापारी, 65 एक व्यापारी, यादी दिली तुम्हाला, 65 व्यापारी व्यवसाय सोडून गेले, स्थलांतरित झाले. का झाले? कुणाचा अपयश आहे, कुणाचं काम आहे, का इथं व्यवसाय कमी होता? अहो, आम्हाला आठवतं आमच्या लहानपणी आम्ही अहिल्यानगरला जायचो, पूर्वीचं अहमदनगर, तिथं सारडा आणि त्यांचे क्लॉथ सेंटर होते ना, तिथं जाऊन आम्ही बस्ते बांधायचो. आम्ही बांधायचो की नाही? किती वर्ष श्रीगोंद्याचं ते काष्टीचं सोसायटी, तिथं कितीतरी लोक जातात काष्टी सोसायटीमध्ये. का? तर किफायती दरामध्ये माल मिळतो. लोक इथेही धंदा पाणी करायला तयार आहेत ना, कष्ट घ्यायला तयार आहेत ना, मेहनती लोक आहेत ना. एकीकडनं आपली भीमा नदी गेलेली, एकीकडं SRP आहे. शहर वाढायला जास्त जागा नाही. इकडच्या बाजूला जरा जागा आहे आपल्या, तिकडच्या सिद्धटेकच्या बाजूचा जो रस्ता आहे तिकडं, इकडच्याही बाजूला पाटस रोडनी येत असताना जरा जागा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हे करावं लागणार आहे, परंतु कुणी लक्ष देत नाहीये.
मी आज तुम्हाला माय माऊलींवर लाडक्या बहिणींवर सांगायला आलेलो आहे, एक चांगल्या पद्धतीची एक तरुण मुलगी आमचे त्या बाबतीमध्ये आम्ही तिला उमेदवारी दिलेली आहे, दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे, आणि आम्हाला विश्वास आहे की ती तरुण मुलगी चांगल्या पद्धतीनं काम करेल, तुमच्या सगळ्यांचं उत्तम पद्धतीनं प्रतिनिधित्व करेल, तिला राजकीय वारसा आहे, त्या पद्धतीनं ती त्याच्यामध्ये काम करून दाखवेल. आज तुम्ही जर पाहिलं तर मी आत्ताच आमच्या नारंगशी आणि बाकीच्या सगळ्यांशी बोलत होतो. आज इथं 27 उमेदवारांच्या पैकी 5 उमेदवार जुने अनुभवी दिलेले, कारण नगरपालिका चालवायला काहीतरी अनुभव पाहिजे, सगळीच नावात टाकल्यावर कसं काय व्हायचं, आणि 22 जण नवे चेहरे, कारण उद्या त्याला आपल्या सर्वांचं भवितव्य त्यांना काय अडचणी असतात, कशा सोडवायच्या असतात ह्याचा अनुभव आला. म्हणून आपण नगराध्यक्ष पदाच्या करता उच्च शिक्षित, आता शिक्षणाची कवड सगळ्यांच्या करता उघडलेली आहे, आणि तरुण चेहरा ही आमची मुलगी दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे, हिला आम्ही संधी दिलेली आहे. त्याचबरोबर नगरसेवक पदासाठी देखील तरुण आणि अनुभवी उमेदवारांचं मिश्रण आम्ही केलेलं आहे. आम्ही फक्त शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा म्हणत नाही, आमचे जर उमेदवार 27 बघितले तर वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक उमेदवार आहेत, मातक समाजाचे पण आहे, मुस्लिम समाजाचे पण आहे, वेगवेगळ्या समाजाचे लोक आम्ही उमेदवार दिले. त्याच्यात काहींना थांबावं लागलं नाही असं नाही, काहींना त्या बाबतीमध्ये थोड्याशा जागा मर्यादित होत्या आणि त्याच्यामुळं तिथं आम्हाला काहींना समजून सांगावं लागलं. मधल्या काळामध्ये इथं जसं आता आमच्या फिरोजभाईंनी, नसीरबाईंनी, मतीनबाईंनी, अशोकनी, चंद्रकांतनी, विनोदनी प्रवेश केला, तसं मधल्या काळामध्ये एक चांगला कार्यकर्ता स्वप्नील शहाच्या रूपाने आम्हाला मिळाला. तो भाजपचा होता, परंतु अतिशय साधारण त्याचे माझे विचार जुळतात. मी कामाचा माणूस आहे, तोही कामाचा माणूस आहे, म्हणजे ही सगळीच कामाची माणसं आहे. ती म्हणते ज्या आलं त्याला कामाचा म्हणतो, त्यांना काय बिनकामाचा म्हणतो का काय, तसं नाही. त्यामध्ये आता मला फिरोज पण म्हणला, दादा तुमच्या कामाची पद्धत आवडती, त्याच्यामुळे मी तुमच्या पक्षामध्ये काम करायचं ठरवलेलं आहे. शेवटी मला लोकांना फसवायला आवडत नाही, लोकांची दिशाभूल करायला आवडत नाही. मी थोडासा कठोर बोलत असे, मी कधी कधी कठोर निर्णय घेत असे. बारामतीचा चेहरा मोहरा बदलत असताना, पिंपरी चिंचवडचा चेहरा मोहरा बदलत असताना काही कठोर निर्णय मला घ्यावे लागले. रस्ते रुंद करत असताना, टपरे हलवत असताना, जे छोटे छोटे आपले गाड्यावाले असतात त्यांना तिथनं बाजूला करत असताना मी हलवलं तरी देखील मी त्यांची पर्यायी व्यवस्था केली, एकालाही वाऱ्यावर सोडलं नाही. माझा मी त्या तिरंगा सर्कल टू जवाहर बागेचा एक रोड करत होतो, एकाचं घर रुंदीकरणामध्ये त्या रोडवर चाललं. त्याला विचारा, तो आत्ताही त्याचं घर आहे, ते मी मागे सारलं. मी म्हणलं तुझं घर अडचणीत येत आहे, ते मागे सारूया, मी बांधून देतो. 2 भाऊ होते, एकाला एक गाळा, दुसऱ्याला दुसरा गाळा, वर राहायला व्यवस्था, संडास बाथरूम सगळं करून दिलं. त्या पट्ट्याने आता खालचा गाळा 15,000 रुपये महिन्याने भाड्याने दिलाय, आणि मस्तपैकी त्याचं चाललंय. सांगायचं तात्पर्य, जाऊन करानो, मी कुणालाही वाऱ्यावर सोडत नाही. जर उद्याच्याला आमच्या सहकाऱ्यांना तुम्ही निवडून देण्याचं काम केलं तर निश्चितपणे आम्ही या लोकांना देखील त्यांची पर्यायी व्यवस्था करू. काही काही ठिकाणी आपल्याला वेगळे गाळे बांधावे लागतील, त्यांनाही त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आपल्याला मार्गी लावावा लागेल. त्याच्यामध्ये आपल्याला वाहनं वाढलेली, रस्ते रुंद व्हायला पाहिजे. त्याच्याशिवाय आता मी चालत आलो, तिथंच गाड्या त्या चौकात थांबल्या. आप्पा म्हणले चला चालत. आता आप्पा सांगे दादा ऐके, आणि मग इथं आलो आणि मग बाबासाहेबांना नतमस्तक झालो, अभिवादन केलं, इथं पुष्पहार अर्पण केला आणि इकडे आलो. मित्रांनो, माझ्यासारख्या उपमुख्यमंत्र्याला पण गाडी सोडून माग पुढं पोलीस असताना पण, सिक्युरिटी असताना, पुढे सिक्युरिटी माझी बघा, सगळे असताना काही उपयोग झाला नाही.
वाहनांच्या पुढं कुणाचं काही चालत नाही, ती किती मोठ्या बापाचं असू नाही तर छोट्या बापाचं असू, सगळ्याला सारखं. हे आपल्याला बदलावं लागेल, असल्यावर नेऊन चालणार नाही. मी बारामतीमध्ये रिंग रोड केले, लोकांच्या जमिनी घेतल्या, त्यांना पर्याय दिला, परंतु आज पालखी मार्ग बारामतीच्या बाहेरनं काढलाय. झट दिशी माणूस जाते निघून. पूर्वी पाटसवरून बारामतीला यायला, पाटस आपला वळतो ना सोलापूर पुणे हायवे, तिथून बारामतीला जायला 1-1 तास लागायचा. आता 20 मिनिटात, फक्त 20 मिनिटात करण्याची धमक आणि ताकद पाहिजे. अशा पद्धतीने मी आज तुम्हाला सांगतो, मी कामाचा माणूस आहे. पुन्हा सांगतो, अरे आगे बढ़ो, तुम मेरे पीछे आओ और मेरी घड़ी दबाओ. आज काम बाबा, मला पुढे जायचं राव, असं नको. मला तर वाटतं ही सुपारी घेऊन आता माझ्या गोष्टी. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या. आपल्या प्रेमाचे, आपला परिवार आहे, आपले आपुलकी, आपला जिव्हाळा आहे. आपण सगळी एका कुटुंबातली माणसं. आता बायको जोड्यांनीच हाणल घरी. बर ठीक आहे, ऐक. अरे होय बाबा, माझ्या एवढंच प्रेम पहिलं बायकोवर करून मग माझ्याकडे. मित्रांनो, म्हणजे तुझ्या बायकोवर नाही तर माझ्या बायकोच्या मागे. मित्रांनो, एवढंच तुम्हाला सांगायचं. गमतीचा भाग जाऊ द्या. आपल्याला आपल्या दंशाचा विकास करायचा आहे. तो विकास करण्याच्या, मी करू शकतो मान्य ना, म्हणूनच सांगायला आलोय. पण त्याकरता मी केंद्रातनं पण निधी आणू शकेन, मी तो आणू शकतो. मी राज्यातला पण निधी आणू शकेन, मी तो आणू शकतो. आपला माझ्या ओळखीचा पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, मी त्यालाही सांगेन की इथं आपल्याला मदत करायची. पालकमंत्री माझं ऐकेल, काळजी करू नका. मीच आहे का? अच्छा, मला माहित नव्हतं. मी बघितलं वीरधावनला माहिती का नाही म्हणून. मित्रांनो, त्यामध्ये त्या पद्धतीनं मी नुसतं विकास करून मला त्याला निधी द्यावा लागेल ना. कसा विकास होईल, त्याच्या संदर्भामध्ये दिलेला पैसा पै इथं सत्कारणी लागला पाहिजे. त्याला पाय दुसरीकडे फुटले नाही पाहिजे, तर कामाचा दर्जा राहतो. तुम्ही आज जर माझ्याकडे आला, पिंपरी चिंचवड मध्ये जर गेला, तर तुम्ही बघा दर्जेदार कशी कामं केली. डबल फ्लायओव्हर, सिंगल फ्लायओव्हर, सबवे, उद्यानं, क्रीडांगण, वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या जागा, मोठमोठ्या महापुरुषांचे पुतळे, त्यांचे स्मारक, मेट्रो, रस्ते 4 पदरी 6 पदरी, पावनाचं पाणी सगळं आरक्षण केलं. ते कमी पडतं म्हणून भामाचं आरक्षण. आज आपला खडकवासला कॅनॉल जवळनं जातो. ठीक आहे, नदीचं पाणी आम्ही आता एसटीपी प्लांट वर लावतोय, ते लावल्यावर काहीतरी फरक पडेल, पण तो शेतीच्या करता, मासे जिवंत राहण्याकरता, जीवजंतू जिवंत राहण्याकरता होईल. पण प्यायला तर स्वच्छ पाणी माझ्या दौंडकरांना द्यावं लागेल. आणि हे पाणी देत असताना, अरे बापाच्या वरता नाही बरं का, बापाराव तर लयच पुढचं ते. मित्रांनो, यामध्ये आपल्याला मी सांगतो की या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतात. तिथं आता आम्ही आमच्या मुलीला संधी देतोय, दुर्गा देवीला. तिच्या नावातच दुर्गा पण आहे आणि देवी पण आहे. त्यामुळं आपण दुर्गा देवीची पूजा अर्चा करतो. इथं आपल्याला तिला संधी द्यायची. शेवटी कुणी आईच्या पोटातनं शिकून येत नाही. तुम्ही मला खासदार केलं ना, मला काही माहिती नव्हतं खासदारकीचं. या रमेश अप्पाजी आणि गोलब साहेबांनी मला पहिलं डायरेक्टर कार्यालयात सांगितलं, चेअरमन केलं. मला पीडीसीसी बँक कशी चालवायची ते पण माहिती नव्हतं. अरे माहिती नव्हतं, टाळी काय वाजवतो. पण नंतर मी शिकलो आणि आज देशातली एक अग्रगण्य बँक म्हणून तुमच्या बँकेची ओळख आहे आशिया खंडात. ज्या पद्धतीनं आहे ना, त्या पद्धतीनं माझं म्हणणं आहे की आमची करण्याची तयारी आहे, आमची मानसिकता आहे. आम्ही धडधाकट आहोत, आम्ही करून दाखवलंय. इथं येणारा जर उद्या कुणी आतापर्यंत भाषण केली, त्याला विचारा, तू आता दौंडचा विकास करायला निघालेला,
सर्वांगीण विकास करायला निघालेला आहे. तू कुठं केलं ती दाखव. हा सुरेन हा जयत्र. तसं तसं मी बरोबरच बोलतो. तसं मी तरी दाखवतो. चला बारामतीला, चला पिंपरी चिंचवडला. मी आपल्याला सांगेन उद्या दुर्गा आणि बाकीची सगळी निवडून आल्यानंतर मी त्यांना बोलवीन. त्या 27च्या 27 माझ्या सहकार्यांना त्यांना दाखवीन बारामतीमध्ये कसे सकाळी 5ला उठून माझी स्वच्छता दूध झाडलोट करणारे 5 ते 7:30 8 पर्यंत बारामती शहर झाडून चकाचक करून टाकतात. कचरा ज्या त्या ठिकाणीच आम्ही टाकतो. निघालेल्या कचऱ्याची विल्हेवाट नवीन पद्धतीचा वापर करून आम्ही करतोय. आज साधं उदाहरण देतो. इथलंच दौंड कारखाना. ज्यावेळेस वीर धवलन यांनी मला तिथं दाखवलं, म्हणले दादा आपण सगळे मिळून त्या ठिकाणी मदत करा. आम्ही तिथं मदत केली. वीर धवल तिथं डायरेक्टर आहे, काही जण तिथं चेअरमन आहेत. मित्रांनो, तिथं जवळपास एक छोटं गाव बसलंय. जवळपास 250-300 एकरात ते बसलंय. आज तुम्ही तिथं काही नव्हतं. आज तिथं कसं व्यवस्था केली. करायचं म्हटलं तर आम्ही काय करू शकतो. निघणारा कचरा त्यांना विचारा. 25 लाखाचं मशीन बसवलेलं आहे. जाऊन बघा. तुम्ही पण उमेदवार आहेत, मतदान झाल्यावर जाऊन जरा बघा. तिथं दगड काच आणि नाही दगड काच ह्या 2 गोष्टी त्याच्यामध्ये टाकल्या. लोखंड हे त्याच्यात टाकायचं नाही. बाकी निघालेला सगळा कचरा, प्लास्टिक, खोकी, जेवढं काही बाकीची घाण, पाला पाचोळा, फांद्या, सगळं ते त्या मशीन मध्ये जातं आणि त्या मशीन मध्ये ते ग्राइंडिंग होतं आणि त्याच्यातनं थोडं ते पाणी मिसळतात आणि पॅलेट तयार होते. 2 ट्रक भरपूर मोठा माल तिथं आणला तर अर्ध पोत पॅलेट तयार होतं. नंदूजी माझी भावकी जरा जाऊन बघा मी काय केलं. भावकी उन्हाच्या वाटेकरी असते पण काय काम केलं ते बघायचं असतं. मित्रांनो, करता येतं. आज तिथं तुम्हाला कचरा बघायला मिळणार नाही. आम्ही जे दुसरीकडे करतो आम्हाला वाटतं ना आमचं मिनी भारत आहे दौंड शहर म्हणते, तिथं आम्ही केलं पाहिजे. त्याकरता मी सांगायला आलोय, माय माऊलींनो, स्वच्छता राहिली, डासाचा प्रादुर्भाव कमी झाला तर तुमचं आरोग्य चांगलं राहणार आहे, तुमच्या कच्च्या बच्चांचं आरोग्य चांगलं राहणार आहे. त्याकरता मी सांगतोय, आज पाण्याच्या बद्दलची जे समस्या आहे, पाणी साठा आहे, आता कॅनल सुटला, परंतु तिथून फिल्टरेशन प्लांट जेवढा पाहिजे, लोकसंख्या वाढेल तसा फिल्टरेशन प्लांट वाढवला पाहिजे की नाही वाढवला. पाईपलाईन पाण्याची ती नवीन टाकायला पाहिजे होती, नाही टाकली. ह्या गोष्टी आहेत. तिथं तुम्ही माझ्या बारामतीचं जाऊन बघा. आणि आपलं कसं आहे, पट्टे अशा लोकांना का तुम्ही संधी देता रे बाबा. मी आता तुम्हाला सांगतो, तुम्ही आता सगळ्यांना संधी देऊन बघितलंय. माग तर आमच्या भावकीला किती मतांनी पाडली, 120 मतांनी. फार जवळ जुळत आणलं होतं तिला झटका. आता मात्र आमच्या दुर्गा देवीला देऊ नका. ती आमची मुलगी आहे, तिला तरुण वयामध्ये तुम्ही प्रोत्साहन द्या, तिला शुभेच्छा द्या, तुमचं पवित्र समोर मत प्रत्येकाने द्या. तिथं कुठेही जातीपातीचा नात्या गोत्याचा विचार करू नका. तिथं फक्त शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार करा. आणि आज तुम्हाला पुन्हा एकदा नवीन संधी आलेली आहे. केंद्रातलं सरकार अजून 4 वर्ष आहे, राज्यातलं सरकार अजून 4 वर्ष आहे. माझ्या तिथं सगळ्यांच्या ओळखी आहे. मी कुठलंही रेल्वेचं काम असू द्या, मी वैष्णव साहेबांकडे जाऊन त्या ठिकाणी करून दे. मी आता बारामतीचा रेल्वे स्टेशन केले, कसं केले जाऊन बघा. पण ते आपलं इथलं करायचं ना. पण त्याकरता तुम्ही माझ्या विचाराचा नगर अध्यक्ष द्या ना, माझे 26 नगरसेवक नगरसेविका द्या ना. ज्यांना मला संधी देता आली नाही त्यांना मी स्वीकृतचा विचार करीन, त्याबद्दल काळजी करू नका. जर कुठला तितकाच ताकदीचा राहिलेला असेल तर आम्ही त्या ठिकाणी स्वीकृतचा विचार करू शकतो. आज पण मी स्वप्नीलला इतकं सांगत होतो, परत उभारा, तुझ्यासारखी माणसं तिथं पाहिजे.
पण म्हणलं दादा माझ्या घरामध्ये लग्न कार्य आहे, माझ्याही घरात आजच लग्न कार्य आहे. तरी आधी लग्न गोंडा न्यायचो मग रायबाच. त्या पद्धतीनं शाह कुटुंबाची देखील माझ्या दौंडच्या समाजकारणात राजकारणात मोठं योगदान स्वप्नीलच्या कुटुंबियांनी दिलं. त्याचे आजोबा दिवंगत नेमचंद शाह हे दौंडचे नगराध्यक्ष राहिले आणि त्यांचे वडील पोपटलाल शाह हे भाजपचे शहराध्यक्ष होते. त्यास अशाच पद्धतीने मागील 3 पिढ्या शाह कुटुंब दौंड शहराच्या राजकारणात आणि समाजकारणात आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा आपल्याला सगळ्यांना घ्यायचा आहे, आमच्या अनुभवाचा फायदा घ्यायचा आहे. आत्ता माझे सहकारी आले त्या सगळ्या फिरोजी नसीर मतीन अशोक चंद्रकांत विनोद यांचा फायदा आपल्याला घ्यायचा आहे. हे एकट्या दुकट्याचं काम नाही, हे मंजूर करून आणीन, पण ते काम नीट होतंय का नाही हे दुर्गादेवीला बघावं लागेल, हे या सगळ्या नगरसेवकांना बघावं लागेल. वडीलकीच्या नात्याने अनुभवाच्या नात्याने स्वप्नीलला बघावं लागेल, नारंगला बघावं लागेल. आप्पाला पण मधनं अन्न चक्कर मारत मारत जे राहिलेले केस जाण्याकरता त्यांनाही बघावं लागेल. त्यांची माझेही गेले. काम करायचं म्हणलं तर डोक्याला व्याप असतो बाबा, असं तसं काम होतंय, काही जादूची कांडी लगेच झालं असं नाही. त्या पद्धतीनं मित्रांनो आपण जाऊ. अलीकडच्या काळामध्ये मला काहींनी सांगितलं मोठ्या प्रमाणावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न दौंडमध्ये चालला. असं कसं चालेल? ज्या गावच्या बोरीत त्याच गावच्या बाबळी असतात, असं नाही चालणार. आम्ही पण चुकणार नाही. माझ्याकडे तर अनेकदा केंद्रातली सत्ता होती, पवार साहेब तिथं होते, राज्यात मी होतो, जिल्ह्यातली सत्ता सगळे आम्ही पार गावपासून दिल्लीपर्यंतची सत्ता होती. आम्ही त्या सत्तेचा उत्माद केला नाही. सगळी लोक गुण्या गोविंदान तुम्ही चला तुमच्या पाहुण्यारांना विचारा, कधी कुठल्या निवडणुकीच्या निमित्तानं अजित पवारांनी कधी तुम्हाला दम दिला का, दहशत निर्माण केली का? इथं वेगवेगळ्या समाजावर दहशत निर्माण केली जाते. काही समाज संख्येने कमी आहेत, घाबरतात की नको बाबा यांच्या कशाला नादी लागायचं. हे आज एक आहेत, उद्या पुन्हा विरोधी जातील, पुन्हा परवा एक होतील, काय यांचं सांगता येते मोठ्यांचं, असं लोक बोलतात. परंतु अनेक व्यवसाय धारकांना देखील दमदाटी चालू आहे. आणि मला पोलीस खात्याला सांगायचं आहे, हे 3 पक्षाचं सरकार आहे, सगळ्यांना कायदा समान. बाबासाहेब आंबेडकरांनी कुठेही कुणी सत्ताधारी पक्षाचा असो किंवा विरोधी पक्षाचा असो कायदा हातात घ्यायचा नाही. तशा पद्धतीनं जर कुणी दुर्लक्ष करत असेल तर निवडणूक होईल जाईल, परंतु नंतर आपण सगळे इथं आहोत. त्याच्यामुळं तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असला तरी त्याला नियम लावा, तो भाजपचा असला तरी नियम लावा, तो शिवसेनेचा असला तरी नियम लावा, तो काँग्रेसचा असला तरी नियम लावा, तो RPIचा असला तरी लावा, वंचित आघाडीचा असला तरी लावा, मनसेचा असला तरी लावा, जे काही पक्ष असतील ते कुणी असले तरी लावा ना. आम्ही असं म्हणत नाही तुझेपणा करा. तशा पद्धतीनं राहिलेल्या 2 दिवसात कुणाची दमदाटी, इथं ज्यांची ज्या विभागाची जबाबदारी आहे कायदा सुव्यवस्था चांगली ठेवायची, त्यांनी जबाबदारीचं भान ठेवून काम करावं आणि कुठल्याही समाजाने कुणालाही घाबरण्याचं कारण नाही. त्या संदर्भामध्ये आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहोत, पण तुमच्याकडनं पण चूक होऊन देऊ नका. आम्ही 2 नंबरचे धंदेवाल्यांना कुणालाही तिकीट दिलेली नाही, चांगल्या लोकांना तिकीट दिली. कारण उद्या माझ्या दौंड शहराचं प्रतिनिधित्व करायचं आहे. या गोष्टीचा पण विचार करा आणि त्या पद्धतीनं त्या सगळ्या 27 लोकांना इथं शैक्षणिक सुविधा द्यायच्या. मी मागच सांगितलं, मला इंद्रजितनं आणि वीर धवलनी इथं त्यांची जागा आहे तिथं मदत केलेली आहे, ओपन स्पेस आणि इमारत बांधण्याच्या करता. पण मला वाटतं 5-7 एकर अशी काहीतरी जागा, 7 एकर. ते विद्या प्रतिष्ठानचा प्लॅन मी करायला सांगितला आहे, तो प्लॅन तिथं मी करणार आहे. त्याच्यामध्ये तुमच्या मुलांना मुलींना दर्जेदार CBSEचं स्कूल शिक्षण आपल्याला द्यायचं आहे. तिथं अजून काही कुशल कामगार तयार करण्याच्या करता जे कोर्सेस असतात, कौशल्य विकास, त्या पद्धतीनं तिथं ITI ला मी नवीन कोर्सेस पण करणार आहे.
इंद्रजित आणि विरदाव त्याच दिवशी तुम्हाला सांगितलं या पट्ट्यात आपण ती शेड करू आणि तिथं त्या प्रकारे आपण करू. मित्रांनो, हे लक्षात घ्या, तुम्हाला सुवर्ण संधी आली आहे. आता त्या सुवर्ण संधीचं सोनं करायचं का राख करायची तुमचं तुम्ही ठरवा. कारण 2च दिवस राहिलेले. सिद्धार्थनगर मधील पाणीपट्टी घरपट्टी बाबत ती माफ करता येईल का? अरे माफ कशाचं काय? त्याच्यामध्ये त्यांना परवडेल अशा पद्धतीनं आता पिंपरी चिंचवडमध्ये शास्तीकर होता, तो खूप मोठा होता, तो नंतर आम्ही काढून टाकला. त्याच्यामध्ये आपल्याला मार्ग काढता येतात. साधारण माझ्या नागरिकांची पिळवणूक होणार नाही, त्यांची अडचण होणार नाही, अशा पद्धतीचे निर्णय हे मित्रांनो आपण या बाबतीमध्ये घेऊ शकतो, असं मला या निमित्तानं आवर्जून सांगायचंय. हो, आता ही सभा आहे, तुम्ही मला भेटा, मी इथंच आहे, कुठं जात नाही. त्याच्यामध्ये तुम्ही यांना आप्पांना किंवा आमच्या वीरधवलला किंवा नंदू पवारांना किंवा कुणालाही दुर्गाला कुणालाही तुम्ही सांगा ना, त्यामध्ये आपण बसू. नारंगाई बाकीचे सगळे सहकारी आहेत. हे आता नवीन टीम आमची झालेली, त्यामध्ये तुम्ही सांगा. दर आठवड्याला 1 दिवस मी पुण्याला असतो, अधिकारी तिथं असतात. आचारसंहिता संपल्यानंतर दौंड शहराच्या गावठाणात नवीन पंचायत समितीची इमारत 80% काम पूर्ण झालं तरी तालुक्याचे लोकप्रतिनिधी गावठाण झोपडपट्टी आहे असे सांगून शहराच्या नवीन भागात दुसरी पंचायत समितीची इमारत मंजूर केलेली आहे. दौंड शहराच्या शक्तीपीठ व असंख्य शहरवासियांचे श्रद्धास्थान दौंडचे स्वामी समर्थ मंदिर, या मंदिरामध्ये नवीन महाप्रसाद हॉल, वेदपाठ, शाळा बांधण्याच्या सरकारकडनं हे आता तुम्ही ते चिठ्ठ्या देताना मी आपल्याला सांगतो, कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये बसून जी जी काही कामं मार्गी लावता येतील ही मार्गी मी त्या ठिकाणी लावीन. कुठली काही अडचण त्या बाबतीमध्ये येऊ देणार नाही, भेदभाव करणार नाही, अशा पद्धतीनं माझं आपल्याला सांगणं आहे. सोहेल पण इथं बसलेला आहे. सोहेल पण चांगलं काम केलं, तो माझ्या संपर्कात असतो, त्याही बद्दल काळजी करण्याचं कारण नाही. ही सामुदायिक जबाबदारी आहे. व्यापारी वर्गाला मी सांगेन की तुम्ही एकदा बघा की ही सगळी टीम निवडून दिल्यानंतर पहिल्या 100 दिवसात मी काय करणार आहे. आम्ही विजन आमचं ठरवलेलं आहे. त्याच्यानंतर पुढच्या 6 महिन्यात काय करणार आहे, 1 वर्षात काय करणार आहे, 3 वर्षात काय करणार आहे आणि 5 वर्षात काय करणार आहे, हे आम्ही त्या ठिकाणी करणार आहे. त्याबद्दल आपण आमच्यावर विश्वास ठेवा. मी आणि दुर्गा देवी सहित सगळी माझी टीम तुमच्या विश्वासाला त्रास जाऊ देणार नाही, हा माझा तुम्हाला सगळ्यांना शब्द आहे. हे पण आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्यावं. आणि म्हणून माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की बाबांनो, आत्ताच्या काळामध्ये आपल्याला हे सगळं चांगल्या पद्धतीनं काम करायचंय. तुम्ही बघा, आम्ही वीर धवलनी पुढाकार घेतला, त्याने दौंड शुगरची निर्मिती केली. कशा पद्धतीनं केली? दौंड शहरात आगामी काळात आम्ही भव्य शैक्षणिक संकुलाची निर्मिती करणार आहोत, त्याचा उल्लेख मी केलेला आहे. अजनी नागपूर ते पुणे अशा भारतातील सर्वात लांब अंतराची 881 किलोमीटर अंतर पार करणारी वंदे भारत एक्सप्रेस ही आपण सुरू केलेली आहे. त्याचा दौंडला स्टॉप नव्हता, तो आपण केलेला आहे. त्याचा नागरिक, व्यापारी, विद्यार्थ्यांना सगळ्यांना, छोट्या मोठ्या व्यवसायधारकांना सगळ्यांना फायदा त्या ठिकाणी होणार आहे. राज्याच्या राजकारणात, समाजकारणात कोणत्याही प्रकारची भूमिका मध्ये मी असलो तरी महाराष्ट्राचा विकास हाच आमचा अजेंडा आहे. आणि माझा शेतकरी, माझा कष्टकरी, माझा सर्वसामान्य जनता, माझी मागासवर्गीय, माझा अल्पसंख्याक, माझा ओबीसी, त्या सगळ्यांच्या करता आम्ही पार्टी काढलेलं आहे. आम्ही आर्थिक संस्था काढली, आम्ही सारथी काढली, महाज्योती काढली, आम्ही त्या ठिकाणी अमृत काढलं. सर्वच घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. अल्पसंख्याक विभाग हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे, माणिकराव कोकाटे तिथं त्या खात्याचे मंत्री आहेत, अवकाफ खातं त्यांच्याकडे, शादीखान्याला आम्ही मदत करू शकतो. समाज वाढला तर दफनभूमी कमी पडत असेल तर दफनभूमी आपण करू शकतो. समाज वाढला आणि त्यांना स्मशानभूमी पाहिजे असेल तर ऍडिशनलची स्मशानभूमी आपण करू शकतो. काही ठिकाणी बारामतीमध्ये मी जसं दशक्रिया विधीच्या जागा डेव्हलप केल्या त्या देखील आपण करू शकतो. करायचं म्हणलं तर काही करता येईल.
पण मी बारामतीत का करू शकलो? बारामतीकरांनी ज्या वेळेस कुठलाही प्रसंग आला तरी मला साथ दिली, माझ्या पाठीशी मजबूतीने उभं राहिले. लाटा आल्या गेल्या अनेक राजकीय पक्षांच्या, पण बारामतीनं कधी मला खाली हाताने परत पाठवलं नाही. तसं दौंडकरांनो तुम्ही करा. मी टप्प्याटप्प्याने इथला विकास सर्वांगीण करून दाखवतो. नाही दाखवला तर बोला. त्याच्यामध्ये मी कमी पडलो तर पुढं कधी आलो तर म्हणा का रे त्या दिवशी भर दुपारच्या उन्हात असलं, आम्ही उन्हात ऐकलो तुझी सभा ऐकली आणि आता तर तू बघायला तयार नाही, ऐकायला तयार नाही. अशा पद्धतीनं म्हणण्याची वेळ मी अजित पवार तुमच्या कुणावर येऊ देणार नाही. पण त्याकरता दुर्गादेवी असेल, त्याकरता अप्पा असेल, नको त्याकरता सोहेल असेल, इंद्रजित विरधवन, नारायण, सगळे वेगवेगळे मान्यवर असतील, त्यांनी मात्र पाठपुरावा करावा. स्वप्नील असेल, आमचे बाकीचे सगळे सहकारी असतील, हे मात्र तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यामध्ये फिरोज तुम्हाला पण महत्वाची भूमिका बजावावी लागेल आणि तुमच्या सगळ्यांना आपण त्या पद्धतीनं करू. कुणाच्यातही आपण भेदभाव करणार नाही. माझ्या 26च्या 26 आमदार उमेदवारांना आणि आमची दुर्गादेवी 27च्या 27 सांगतो, एवढं छाती ठोकपणे मी तुमचं सगळ्यांचं कौतुक केलेलं आहे. तुम्ही कुठेही कमी तर पडूच नका, पण त्यांनी टाकलेल्या विश्वासाला पण कुठं तडा जाऊन देऊ नका. हे आपण लक्षात घ्या. तुमच्या पाठीशी आहे आम्ही, बाकीचे सगळे तुमच्या पाठीशी आहे. आम्ही कुठेही तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही हा शब्द माझ्या दौंडकरांना देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, खुदा हाफिज.